बाबूराव 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 बाबूराव. हॅलो, हा बोला. तुमचं कसलं दुकान आहे म्हणला? आमचं एकदम सांगलीत सायकल दुकान, हलव्याचे दागिने. हलवायचे दागिने? हो, हलवायचे कुठलं काय काढले? मग कसले दागिने म्हणून? हलव्याचे दागिने, हलव्याचे तिळगुळाचे दागिने. तिळगुळ आणि हलवा एकच आहे. तुम्ही महाराष्ट्रात राहता ना? महाराष्ट्रात. मराठी माणूस तुम्हाला तिळगुळ आणि हलवा माहित नाही? चिडू नका. हा बोला लवकर. तुम्ही बोलताना हलताय का? नाही, मी कशाला हलवू? नाही, तुम्ही आता म्हणला ना हलत्याला दुकान आहे. हालचाल नाही, हलव्याचं दुकान आहे. कुठं आलंय काय? तिथे काय काय तुम्ही विकता? आम्ही इथे तिळगुळाचे दागिने लहान मुलांचं असते. तुम्हाला माहित नाही का, संक्रांत सण पौष महिन्यात असतो. असतोय होय? दान द्यायचं असतं. मग तुम्ही दान करता का दागिने? दागिने आम्ही दान करत नाही. आमच्याकडे विकत घ्यायचं, दान करायचं आणि तुम्ही पुण्य मिळवायचं. अच्छा, म्हणजे आम्ही पुण्य मिळवायचं? हा, तुमच्यासाठी आम्ही बसलो इथं. मग दागिने तुम्ही खरे का विकत नाही? खरे परवडत नाहीत ना. कोणाला? खोटे बरे वाटतात तुम्हालाच की. मग तुम्ही हे कधी करता सगळं? हे आमचं दिवाळीपासून काम चालू असतं. दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून हलवा तयार करणं काम चालू असतं. हा, म्हणजे दिवाळीपासून तुम्ही हलत असताय होय? हा, हलत असतं. मग नंतर तुम्हाला हलवतोय. आणखीन तुम्ही काय काय विकता? आम्ही काय गणपती विकतो, साखरेच्या माळा. बर. अहो, पण एवढं सगळं तुम्ही विचारलंय, कुठनं बोलताय तुम्ही? कोण? संक्रांतीसाठी गोड बोलण्यासाठी तिळगुळ देता आणि होय. तुमचं बोलणं काय एवढं गोड वाटत नाही आहे. ते काय प्रत्येकाशी बोलून बोलून आता झिजलंय आमचं बोलणं. पण तुम्ही एवढं सगळं विचारायला आहे. मला पोरगी बघायला आली तेव्हा तिनं सुद्धा एवढं मला विचारलं नव्हतं. तेवढं तुम्ही विचारायला आलाय मला. मग काय, आमच्या सासऱ्यानं आणि सासूनं पण कधी एवढे प्रश्न विचारले नाहीत. सण एवढा मोठा गोडाचा सण आहे, तुम्ही जरा गोड बोला. गोड बोलूया की. बाबूराव बाबूराव बाबूराव. काय बाबूराव? मी म्हटलं आणि कोण एवढं विचारायला लागले काय? पहिल्यांदा जरा घाबरलो, टरकलो. म्हणलं हे कोण विचारायला लागले एवढं सगळं? नंतर म्हणलं हे जरा टाइमपास करणार दिसतंय कोणतरी. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला तुमच्या या संक्रांतीच्या व्यवसायात थोडासा डिस्टर्ब केल्याबद्दल आणि नाही नाही, हो हो, तुमचा कार्यक्रम आम्ही कायम ऐकतो. ऐकताना बाबूराव